नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेली कविता धरीला पंढरीचा चोर ही आज अभ्यासणार आहोत. 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 6वर संतवाणी आ धरीला पंढरीचा चोर ही संत जनाबाई यांची कविता देण्यात आलेली आहे. ही कविता अभ्यासना अगोदर आपण संत जनाबाई यांचा परिचय थोडक्यात करून घेऊयात. संत जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे. प्रस्तुत अभंगात विठ्ठलाबरोबरच प्रेमळ सुखसंवाद आहेत, लटकी भांडणे आहेत. ही कविता आपल्याला या प्रकारे गेय पद्धतीने म्हणता येईल. मी तुमच्यासमोर ती कविता म्हणून दाखवतो. या पद्धतीने विद्यार्थ्यांनी घरी या कवितेचा सराव करायचा आहे. बघा, संतवाणी धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर हो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवाजुडी, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर हो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, शब्दांचा मारा केला, शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला, विठ्ठल काकुळतीला आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेना सोडी मी रे तुला, जीवेना सोडी मी रे तुला, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर हो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. तर अशा प्रकारे या गेय पद्धतीने विद्यार्थ्यांनी धरीला पंढरीचा चोर या कवितेचा सराव करायचा आहे. या कवितेमध्ये एकूण 5 कडवे आलेली आहेत. या प्रत्येक कडव्याचा नेमका भावार्थ काय होतो तो आता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेचं पहिलं कडवं आहे, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. या काव्यपंक्तींमध्ये काही शब्द आहेत, त्यांचा अर्थ आपण लक्षात घेऊयात. धरीला याचा अर्थ होतो पकडला. दुसरा शब्द आहे दोर,
या दोर या शब्दाला भक्तिरूपी दोरी असं म्हणतात. तर तिसरा शब्द आहे पंढरीचा चोर. तर पंढरीचा चोर म्हणजे विठ्ठल. या अर्थाने या शब्दांचा वापर या काव्यपंक्तीत करण्यात आलेला आहे. या काव्यपंक्तीचा भावार्थ नेमका काय होतो ते आपण लक्षात घेऊया. बघा, ईश्वराचं वास्तव रूप प्रकट होणे ही कठीण गोष्ट आहे. जसा चोर चपळतेने पळून जातो तसा ईश्वर भेटल्यासारखा वाटतो, पण तो त्यावेळी निसटून जातो. जनाबाई म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलाला पकडलेला आहे. हा विठ्ठल पळून जाऊ नये यासाठी विठ्ठलाच्या गळ्यामध्ये प्रेमयुक्त भक्तीचा दोर बांधलेला आहे. या कवितेचा दुसरं कडवं, हृदयबंधी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. या काव्यपंक्तीतील काही शब्द बघा की बंदीखाना. बंदीखाना याचा अर्थ होतो कैदखाना किंवा तुरुंग. कोंडीला याचा अर्थ होतो डांबून ठेवणे. आता या काव्यपंक्तीचा नेमका भावार्थ काय आहे तर बघा, हृदयाच्या कैदखान्यामध्ये विठ्ठलाला बंदिस्त केलं आहे, जेणेकरून हा विठ्ठल निसटून जाणार नाही याची काळजी घेतली आहे. या कवितेचं तिसरं कडवं, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. या काव्यपंक्तीतील शब्दार्थ बघा, शब्दे याचा अर्थ होतो शब्दांनी, जवाजुडी याचा अर्थ होतो जुळवाजुळव, पायी म्हणजे पायात आणि बेडी म्हणजे साखळदंड. तर या काव्यपंक्तीचा अर्थ बघा, विठ्ठल हृदयाच्या बंदीखान्यातून मुक्त होऊ नये, कारण निसटून गेल्यास विठ्ठलाच्या भक्तीपासून दूर होण्याची भीती जनाबाईला वाटते. म्हणून शब्दाची जुळवाजुळव करून नामस्मरणाच्या भक्तीच्या साखळीने संत जनाबाईंनी विठ्ठलाच्या पायात बेडी घातली आहे. म्हणजेच विठ्ठल हा हृदयातून कधीच निसटून जाऊ नये. या कवितेचं चौथं कडवं, सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. या काव्यपंक्तीतील शब्द सोह, सोह म्हणजे मीपणा किंवा अहंकार. काकुळतीला येणे याचा अर्थ होतो विनवणी करणे. आता ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत याचा भावार्थ बघा, संत जनाबाई आपल्या भक्तीच्या बळावर विठ्ठलाला आपलेसे करतात. ज्या पद्धतीने आत्मा आणि परमात्मा एकच आहे, त्याच पद्धतीने तू आणि मी एकच आहे, असा भक्तिभावाचा शब्दांचा मारा केला. मी तुझी खरी भक्त आहे हे सावळ्या हरीला दाखवून दिले. त्यामुळे विठ्ठल जनाबाईकडे मुक्त होण्यासाठी गयावया करू लागला. आता या कवितेचं सगळ्यात शेवटचं कडवं, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेना सोडी मी तुला. या ओळीतील शब्द बा याचा अर्थ होतो अरे, जीवे याचा अर्थ होतो जिवंत. या ज्या काव्यपंक्ती आहेत यांचा भावार्थ बघा काय होतो. संत जनाबाई म्हणतात, बा विठ्ठला, माझ्या जीवात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत माझ्या देह मंदिरातून मी तुला मुक्त करणार नाही. तर संत जनाबाई यांची ही जी कविता आहे, धरीला पंढरीचा चोर, याचा भावार्थ आपण लक्षात घेतला आहे. आता या कवितेवर आधारित जो स्वाध्याय आहे तो आता आपण अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये संतवाणी आ, धरीला पंढरीचा चोर. पहिला प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. आता खाली शब्द दिलेला आहे. नंबर 1 विठ्ठल, त्याला उपमा दिलेली आहे पंढरीचा चोर. नंबर 2 शब्द दिलेला आहे हृदय, त्याला उपमा दिली आहे बंदीखाना. प्रश्न क्रमांक 2 जोड्या लावा. इथे 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. अ गटामध्ये दिलेले वाक्य आहेत बघा, विठ्ठलाला धरले. नंबर 2 विठ्ठल काकुळतीला आला आणि नंबर 3 विठ्ठलाच्या पायी घातली बेडी. तर ब गटामध्ये 3 वाक्य दिलेली आहेत. नंबर 1 शब्दरचनेच्या जुळणीने, नंबर 2 भक्तीच्या दोराने आणि नंबर 3 तू म्हणजे मीच या शब्दाने. तर यांच्या जोड्या लागतात बघा. नंबर 1 याची जोडी लागते आ, भक्तीच्या दोराने. नंबर 2 विठ्ठल काकुळतीला आला, त्याची जोडी लागते ई, तू म्हणजे मीच या शब्दाने. आणि विठ्ठलाच्या पायी घातली बेडी हे जे तिसरं वाक्य आहे याची जोडी लागते अ, शब्दरचनेच्या जुळणीने. प्रश्न क्रमांक 3 काव्य सौंदर्य.
सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला, या ओळीतील विचार स्पष्ट करा. तर या ओळीतील विचार आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येतील. बघा, संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडवून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला. संत जनाबाईने शब्दरचनेच्या साखळीच्या बिडीत विठ्ठलाचे पाय जखडले. विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच असा सोह शब्दांचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहील, पण सोह शब्दांचा मारा थांबव. श्री विठ्ठलाने कायम आपल्या हृदयात वास करावा म्हणून संत जनाबाईंनी विठ्ठलावर सोह शब्दांचा मारा केला व त्याचा परिणाम म्हणून विठ्ठल काकुळतीला आला. यानंतरचा प्रश्न आहे की जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला, या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा. तर हा भाव आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येईल. याचं उत्तर कसं लिहिता येईल बघा. संत जनाबाईंनी श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते. त्यासाठी संत जनाबाई श्री विठ्ठलाबरोबर शब्दांचे लटके भांडण करतात. संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. वरून शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी विठ्ठलाच्या पायात घातली. तितक्यावरच न थांबता जनाबाईंनी श्री विठ्ठलावर सोह शब्दांचा मारा केला व शेवटी विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. नंतरचा प्रश्न आहे की प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा. प्रस्तुत कवितेमध्ये संत जनाबाई यांनी विठ्ठलाप्रती असलेलं प्रेम, विठ्ठलाप्रती असलेली भक्ती ती दर्शवलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालील प्रकारे लिहिता येईल. बघा की प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनात विठ्ठलाविषयी असलेलं प्रेम, भक्ती व निष्ठा दिसून येते. श्री विठ्ठलाने कायम आपल्या मनात वास करावा यासाठी संत जनाबाईंनी अनेक प्रयत्न केले. संत जनाबाईंनी विठ्ठलाला आधी स्वतःच्या हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला, नंतर शब्दरचनेत विठ्ठलाच्या पायात बेडी घातली. इतक्यावरच न थांबता संत जनाबाईंनी विठ्ठलावर सोह शब्दांचा मारा केला आणि शेवटी तू जर माझ्या हृदयात राहिला नाहीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या सर्वातून संत जनाबाईचे विठ्ठलावर असलेले अलोट प्रेम, अलोट भक्ती व अलोट निष्ठा पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 4 अभिव्यक्ती. प्रश्न आहे मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहू. कोणतेही कार्य करीत असताना माणसाने आपल्या कार्यावर व आपल्या ध्येयावर अपार निष्ठा व अपार भक्ती ठेवायला हवी. अपार निष्ठा आणि भक्ती ठेवल्याने कोणत्याही परिस्थितीत माणसाचं मन डगमगत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून मनुष्य ते कार्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो व शेवटी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास येते. उपक्रम. आता उपक्रम हे तुम्हाला प्रात्यक्षिक आहे की या आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्री यांची माहिती मिळवा. तर इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या काही संत कवयित्रींची माहिती मिळवायची आहे. तर यापैकी आपण काही संत कवयित्रींची माहिती या ठिकाणी बघूयात. पहिली संत कवयित्री आहेत संत मीराबाई. यांच्याबाबत माहिती बघा की मीराबाई ही राजस्थानमधील उच्चकुलीन हिंदू गायिका व कृष्णभक्त होती. मीराबाईची 1200 ते 1300 भजने भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये संत मीराबाईंनी कृष्णाबद्दल तिच्या मनात असलेलं बिनशर्त प्रेम व्यक्त केलेलं आहे. माझा पती कोण होणार असे बालपणी मीराबाईने आईला विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीकडे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले. मीराबाईच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला खूप आवडली. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले. पण पुढे प्रत्यक्षात चित्तोडचा राणा, संघाचा पुत्र भोजराज याच्याशी तिचा विवाह झाला. कृष्णाशी विवाह झाला आहे असे मानत असलेल्या मीरेला हा विवाह पसंत नव्हता. गुजरातमधील द्वारका येथे तिने आयुष्यात अखेरची वर्षे घालवली. मीराबाईला स्वतःच्या प्रेमासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. यानंतरच्या
संत कवयित्री आहेत संत मुक्ताबाई. मुक्ताई या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव येथे इसवी सन 1279 मध्ये झाला. आईवडील बालपणीच मरण पावल्याने तिचा सांभाळ तिच्या भावांनी केला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ. संत मुक्ताबाई यांनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी दरवाजा बंद करून बसलेले आपले भाऊ संत ज्ञानेश्वर यांना उपदेश करून दरवाजा म्हणजे ताटी उघडण्याची विनवणी केली. यानंतरच्या संत कवयित्री आहेत संत कान्होपात्रा. श्यामा नावाच्या तमासगिरणाच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. चिखलातून कमळ उगवावे त्याचप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी सुस्वरूप व सुंदर होती. मोठी झाल्यावर आपल्या मुलीनेही आपल्याप्रमाणे नाचगाणे करून बड्या श्रीमंताची मर्जी राखावी असे श्यामाला वाटू लागले. पण वयात आल्यानंतर नायकिनीचा धंदा न करता कान्होपात्राने स्वतःला पांडुरंगाच्या भक्तीत वाहून घेतले. ती वारकऱ्यांसोबत पंढरपूरला वारीला जात असे. त्यामुळे तिला संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट होऊन त्यांचा सहवास लाभला. संत संगतीमुळे तिच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. तिचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून बिदरच्या बादशहाचे सैनिक तिला पकडण्यास मंदिरात गेले. त्यावेळी कान्होपात्राने भक्तवत्सल्य पांडुरंगाच्या पायास कडकडून मिठी मारली व पांडुरंगाचा धाव केला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मजलागी जाहले तैसे देवा. तुझ बिन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हे जननी विठाबाई. मोकलून आस जाहले उदास, घेई कान्होपात्रास हृदयात. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी कान्होपात्रा मृत होऊन पडली. तिला मंदिराच्या दक्षिण द्वाराजवळ पुरण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, धरीला पंढरीचा चोर ही जी कविता आहे, ही कविता आपण या ठिकाणी अभ्यासली आहे. या कवितेवर संबंधित स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेली प्रश्नांची उत्तरं देखील आपण अभ्यासलीत. हा संपूर्ण पाठ्यक्रम याचं सादरीकरण आपल्याला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर माझं ऑनलाईन सर्जी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.